तुम्हाला सुद्धा यूट्यूबवर सक्सेस व्हायचं असेल, यूट्यूबर जे आपल्याला सफल व्हायचं असेल, तर तुम्हाला ह्या 7 गोष्टी मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यावर खरंच तुम्हाला लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐकून त्याप्रमाणे जर काम करायचं असेल यूट्यूबवर आणि त्याप्रमाणे जर काम करसाल तर तुम्ही खरंच यूट्यूबवर सक्सेस व्हाल मित्रांनो। आणि हे जे मी 7 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे हे माझ्या अनुभवातून माझे जे एक्सपिरियन्स आहे यूट्यूबवरचा त्यावरून मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, की जेणेकरून तुम्ही तुमचं जर चॅनल उघडलं तर त्यावर ग्रो कराल आणि 2024 मध्ये तुमचं पण चॅनल मॉनिटाईज होईल। ज्याप्रमाणे मी सांगतो त्याप्रमाणे जर काम केलं तर। आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगतो, कारण माझं एक चॅनल आहे जे हिंदीमध्ये आहे, त्यावर मी ते मॉनिटाईज आहे मित्रांनो आणि त्यावरून मी खूप पैसे पण कमवत आहे आणि एक सक्सेसफुल यूट्यूबर ज्याला म्हणतात ते मी त्या चॅनलवरून बनलेलं आहे मित्रांनो। त्या चॅनलचं नाव आहे देवानंद किराणा आणि त्यावर मी आपण घरगुती जे खाण्यासाठी यूज करतो तेल त्याचे व्हिडिओज बनवत असतो मित्रांनो आणि त्याचे होलसेल रेट मी त्या चॅनलवर सांगत असतो। तुम्हाला जर ते तशा प्रकारचे किंवा तेल होलसेल रेटमध्ये पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला ते होलसेल दरामध्ये देणार मित्रांनो। तर आपण वळूया आपल्या विषयाकडे। जर तुम्हाला सुद्धा यूट्यूबवर 2024 मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर ह्या 7 गोष्टी जे मी तुम्हाला सांगणार आहेत त्या 7 गोष्टीवर लक्षपूर्वक तुम्ही ध्यान देऊन हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे जर काम केलं तर तुम्ही खरंच यूट्यूबवर सक्सेस व्हाल मित्रांनो। पहिली गोष्ट आहे मित्रांनो, जे पहिले काम तुम्हाला करायचं आहे मित्रांनो ते आहे एक व्हिडिओ बनवण्याचं। जे आपण तुमच्याकडे कुठलाही फोन असू द्या, 2 GB 3 GB 4 GB रॅमचा एक फोन पाहिजे फक्त। मी सुद्धा हा माझा व्हिडिओ बनवत आहे फक्त एका फोनद्वारेच बनवत आहे, माझ्याकडे कुठलंही इक्विपमेंट नाही आहे किंवा ट्रायपॉड नाही आहे किंवा जे म्हणतात ना स्पीकर वगैरे जे माईक ते कुठलंही काहीच नाही आहे। मी इथं साधा माझा फोन ठेवलेला आहे लावून आणि त्यावरूनच माझं जे व्हिडिओ बनवत आहे। तुमच्याजवळ सुद्धा असा फोन असला तर तुम्ही एक यूट्यूब चॅनल करून 2024 मध्ये सक्सेस होऊन त्यावरून पैसे कमवू शकता। फक्त या 7 गोष्टी मी जे तुम्हाला सांगणार आहेत त्याकडे लक्ष द्या। तर सर्वात आधी जे गोष्ट मी सांगणार आहे, जे काम तुम्हाला करायचं आहे ते आहे व्हिडिओ कसा बनवायचा मित्रांनो हे तुम्हाला सांगतो। तर तुमच्याकडे जर मोबाईल आहे आणि त्यावरून तुम्ही व्हिडिओ शूट करत आहात तर तो व्हिडिओ शूट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही व्लॉग चॅनल बनवायचं असेल किंवा कॉमेडी चॅनल बनवायचं असेल तर आपल्या व्हिडिओ कॅमेरा जो असते मोबाईलचा तो ऑन करायचा आहे आणि त्याच्या समोर बसून तो थोडा धीरे धीरे तुम्हाला बोलता येणार नाही व्यवस्थित, पण ठीक आहे, तो कुठे जर आपण चुकला तर तो पार्ट तुम्ही कट करून घ्यायचा एडिटिंग करून। त्याच्यानंतर तो व्हिडिओ बनवल्यावर तो पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करून जो आपल्याला पार्ट नको आहे त्या व्हिडिओत तो हटवून कट करून नंतर तो व्हिडिओ पूर्ण करायचा आणि तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकायचा आहे मित्रांनो। तर व्हिडिओ कसा शूट करायचा, एक तर आपल्याला एक तर शांत असं वातावरण पाहिजे मित्रांनो जिथं कुणीही नाही। त्यावेळेस कसं आपला दिमाग पण व्यवस्थित चालणार त्या टॉपिकवर, त्या टॉपिकवर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर कॅमेरा असा पकडून मित्रांनो असं दुरून कुठेतरी शांत वातावरणात जायचं आहे, निसर्गरम्य वातावरणात जायचं आहे आणि तिथं आपला व्हिडिओ शूट करायचा आहे आणि माय फर्स्ट व्लॉग असं लिहायचं आहे त्यावर। तर मागचं असं पूर्ण वातावरण दिसलं पाहिजे मित्रांनो, त्यावर त्या आपल्या व्हिडिओवर सांगायचं आहे की हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी या इथं राहतो, निसर्गरम्य वातावरणामध्ये राहतो आणि असं माझी जे डेली रुटीन आहे ते आहे। अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी 5 ते 6 मिनिटाचा असा बनवून तो तुम्हाला अपलोड करायचा असतो। तर पहिलं नेमकं काय व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एक कॅमेरा म्हणजे मोबाईलमध्येच त्या कॅमेरा ओपन करून तो व्हिडिओ शूट करायचा आहे। निसर्गरम्य वातावरणात जायचं मित्रांनो, आपलं खरोखर जे आपलं गावाचं वातावरण आहे तेच दाखवायचं आहे, असं काही खोटं दाखवायचं नाही आपल्याला बॅकग्राऊंड चेंज करून किंवा मग दुसरीकडे जा व्हिडिओ शूट करण्यासाठी, असं काही करायचं नाही। कारण की नंतर जे आपल्याला व्हिडिओ जे बनवायचे आहेत ते आपल्याला आपल्या गावाचेच दृश्य दाखवून बनवायचे असतात मित्रांनो। त्यासाठी आपलं जे गावातील निसर्गरम्य दृश्य असेल तेच तुम्हाला दाखवायचं आहे, दुसरं कुठलंही खोटारडेपणा करायचा नाही आहे। ज्याने नेमकं काय होते, लोकांना जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना वाटेल की नाही तुमचे जे व्हिडिओ आहेत हे ओरिजिनल आहेत आणि ओरिजिनल त्या गावामध्ये राहून तुम्ही शूट करत आहात, म्हणजे नेमकं तुम्हाला प्रतिसाद जास्त मिळणार आहे, व्ह्यूज जास्त मिळतील मित्रांनो। तर पहिला हा माझा टॉपिक हाच होता की व्हिडिओ कसे शूट करायचे। आता तुम्ही समजून गेले असेल, थोडा बहुत अंदाज तुम्हाला आला असेल की व्हिडिओ कसा शूट करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी माझी दुसरं गोष्ट जे आहे ते एक काम तुम्हाला करायचं आहे। आणखी तुमचं चॅनल सुरू केलेलं असेल तुम्ही आणि त्यावर व्हिडिओज टाकलेले असेल तरीसुद्धा तुम्हाला आता काय करायचं आहे
तुम्हाला जर ग्रो करायचं असेल या 2024मध्ये, तर तुम्हाला एक ट्रेंडिंग टॉपिक जो चालत असतो इंटरनेटवर, त्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो. आता ट्रेंडिंग टॉपिक म्हटलं म्हणजे अलग अलग प्रकारचे टॉपिक येत असतात जे तुमच्या व्हिडिओच्या संदर्भात सुद्धा नसतील, किंवा तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये काम करत असाल त्या कॅटेगरीमधले सुद्धा ते व्हिडिओ नसू शकतात. ट्रेंडिंग म्हटलं म्हणजे अलग अलग ट्रेंड चालत असतो यूट्यूबवर. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक ट्रेंडिंग व्हिडिओ बनवून त्या संदर्भात माहिती देऊन तुमच्या व्हिडिओवर मध्ये त्या ट्रेंडिंग टॉपिकबद्दलची माहितीसुद्धा देऊन तुम्ही तो व्हिडिओ बनवू शकता. आणि जर तुमच्या कॅटेगरीमधला तो व्हिडिओ नसेल तर त्या व्हिडिओची जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा त्या व्हिडिओची कॅटेगरी असते मित्रांनो, ते चेंज करून टाकायची. तुमची तुम्ही जे व्हिडिओ बनवता तुमच्या चॅनलचे, जसं कॉमेडी असेल, तुमची चॅनलची कॅटेगरी कॉमेडी आहे, तुम्ही फक्त तुमच्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओज टाकत आहात, तर त्यामध्ये काय करायचं आहे, एक व्हिडिओ ट्रेंडिंग टॉपिकवर बनवून त्याबद्दलची माहिती देऊन त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ जेव्हा अपलोड करता त्या व्हिडिओची कॅटेगरी तुम्ही चेंज करून तो व्हिडिओ त्या आपल्या चॅनलवर टाकू शकता. म्हणजे काय होईल की त्या व्हिडिओवरून तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळतील, कारण की तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ बनवला आहे, त्यावरून तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळतील. आणि तुमचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याच्यावरचे जे व्ह्यूअर्स आहेत ते तुमचे बाकीचे व्हिडिओसुद्धा बघतील. म्हणजे बाकीचे जे व्हिडिओज आहेत तुमचे त्यावरसुद्धा त्या एका व्हिडिओने व्ह्यूज येतील. तर असं ट्रेंडिंग टॉपिकवर सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकायचा आहे मित्रांनो. माझी तिसरी गोष्ट आहे ते आहे व्हिडिओची लेंथ. व्हिडिओची लेंथ म्हणजे की तुम्ही जो व्हिडिओ बनवता तो व्हिडिओ कमीत कमी 8 ते 10 मिनटाचा बनवा मित्रांनो. जास्तीत जास्त 15 ते 16 मिनटाचा व्हिडिओ बनवा. म्हणजे काय होईल की त्यावरून 8-10 मिनटाचा जो व्हिडिओ बनवता तुम्ही त्यावर जो व्ह्यूज येणार ते जेवढे तुम्हाला बघतील त्या व्हिडिओला, जर तुम्ही 10 मिनटाचा व्हिडिओ बघितला तर ज्या व्ह्युअर्सनी जे बघतात त्यांनी जर तुमचा व्हिडिओ 3-4 मिनटंसुद्धा बघितला तरी तुम्हाला वॉच टाईम भरपूर होऊ शकतो तुमचा, जास्त व्ह्यूज आले तर. बरं तुम्ही 2-2 मिनटाचा व्हिडिओ बनवला, 3 मिनटाचा बनवला, तर त्यावरून जर तो व्हिडिओ चांगला नसेल तो तुम्हाला काही सेकंदाचाच वॉच टाईम मिळणार. तर तुम्हाला थोडा मोठा व्हिडिओ बनवून 10 ते 15 मिनटाचे व्हिडिओ बनवून त्यावरून तुमचा वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो. जर तुम्ही 10 मिनटाचा व्हिडिओ बनवला तर वॉच टाईम तुम्हाला भरपूर मिळेल. कमीत कमी लोक त्याला 2 ते 3 मिनटं तरी बघतीलच. आणि चौथी माझी जी गोष्ट सांगणार आहे मित्रांनो, जे काम तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होईल आणि तुम्ही ग्रो कराल, ती आहे टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग हे जे असतात हे तुम्हाला व्यवस्थित लावायचे आहेत मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये. हे जो पॉईंट आहे चौथा माझा, टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, हे जे आहे हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आणि हे मी समजून सांगतो त्याआधी मी तुम्हाला सांगू शकतो की माझं चॅनल जे आहे हे टेक्निकल मराठाजी, हे मराठीमधलं चॅनल. याला व्हिडिओ जर आवडला तर खरंच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलचं नाव लक्षात असू द्या, टेक्निकल मराठाजी. हे चॅनल तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं टेक्निकल मराठाजी तर माझं चॅनल हे येणार आहे मित्रांनो. आणि त्यावर तुम्हाला जे व्हिडिओज आहेत माझे जेन्युइन कॉन्टेंट ज्याला म्हणतात, खऱ्या अर्थानं जे खरं व्हिडिओमध्ये जे सांगतो मी यूट्यूबबद्दल ते माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं काय होतं मित्रांनो, तुम्हाला पैसे लागत नाहीत, पण माझे जे व्हिडिओ मी बनवतो ते तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बेलचा आयकॉन येते तिथं, असे घंटे असते ना, घंटे, ते क्लिक करा आणि त्यावर ऑल लिहिलेलं असतं, त्या ऑलवर प्रेस करा. म्हणजे माझे सर्वचे सर्व व्हिडिओ जे मी नवीन बनवत जाईल ते तुम्हाला येत जातील. तर चला वळूया आपल्या जो पॉईंट आहे, टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन हे जे असतात मित्रांनो हे तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आता तुम्ही समजा एक व्हिडिओ सर्च केला कुठलाही की बाबा व्लॉग कसा बनवायचा, मराठी व्लॉग कसा बनवायचा, तर त्यामध्ये सर्वात आधी जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आहे आणि त्याच्या खालचा व्हिडिओ आहे. असे 2-4 प्रकारे जे व्हिडिओ येत असतात ते पूर्ण सर्चेबल व्हिडिओ असतात मित्रांनो. जसं आपण सर्च केलं यूट्यूबवर की मराठी व्लॉग कसा बनवायचा, तर त्यावरून जे व्हिडिओ आलेले आहेत किंवा आपण सर्च करतो मराठी व्लॉग एवढंच सर्च केलं, ते सर्च केल्यावर जेवढे व्हिडिओ आले त्याच्या खाली त्यांना म्हणतात सर्चेबल व्हिडिओ. म्हणजे आपण सर्च केल्याबरोबर ते व्हिडिओ आले आहेत. तर असे व्हिडिओ आपलेही आले पाहिजे म्हणून टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग हे खूप महत्त्वाचे आपल्या व्हिडिओमध्ये टाकणं.
जेव्हा आपण अपलोड करतो त्यावेळेस. तर हे जर तुम्ही टाकले तर आपला व्हिडिओ सर्चमध्ये येतो, कारण की लोक जसं सर्च करते तसं आपल्या व्हिडिओमध्ये टायटल डिस्क्रिप्शन लिहिलेलं असेल तर आपला व्हिडिओ मग सर्चमध्ये येतो. अन्यथा आपला व्हिडिओ सर्चमध्ये येणार नाही. तुम्ही जर कितीही सर्च केलं, तुमचा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही त्याच्यामध्ये टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन हे व्यवस्थित लिहिलेलं नसेल तर तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये येणार नाही. कोणीही सर्च केला तर तुमचा व्हिडिओ येणार नाही. त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर यावर ध्यान द्या. टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग हे टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत जा आपल्या प्रत्येक व्हिडिओवर. तर माझा आणखी एक पॉईंट आहे, तो आहे थंबनेल. थंबनेल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. थंबनेल म्हणजे काय, तर आपण आपल्या व्हिडिओवर टाकतो जो फोटो, तो फोटो लावतो समोर. आता आपण यूट्यूबवर सर्च करतो ना कुठलाही व्हिडिओ, तर आपल्याला फोटो दिसत असतात. व्हिडिओच्या आधी जो आपल्याला स्क्रॉल करताना दिसतो सर्वात आधी, त्याला जो थंबनेल, त्याला फोटो असतो, तो फोटोला थंबनेल म्हणतो आपण. ते थंबनेल बनवायला चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर टाकायला चला. थंबनेल टाकल्यानं काय होते की त्या थंबनेलवरून आपले जे व्ह्यूअर्स आहेत, जे बघणारे आहेत, त्यांना एक माहिती मिळते की या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे. त्या व्हिडिओचा सार तुम्हाला त्या थंबनेलवर सांगायचा असतो आणि ते अट्रॅक्टिव्ह थंबनेल असं टाकलं तर व्हिडिओ आपला खरंच व्हायरल होईल. लोकांना क्लिक केल्याशिवाय राहणार नाहीत. क्लिकेबल थंबनेल ज्याला म्हणतात ते बनवायला शिका आणि ते थंबनेल आपल्या व्हिडिओवर टाकायला शिका मित्रांनो. साधी गोष्ट सांगत आहे, पण खूप जण मी बघतो, मी खूप जणांचे चॅनल चेक केले आहेत, पण ते कुठले कॉमेडी चॅनल आहेत, व्लॉग वगैरे आहेत, पण त्यांच्या चॅनलवर ते असे फोटो टाकत नाही. त्यांच्या व्हिडिओवर व्हिडिओ तर अपलोड करतात, पण त्यांच्या व्हिडिओवर ते असे थंबनेल लावत नाहीत. डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करून टाकतात. थंबनेल लावणं शिका, थंबनेल बनवायला शिका. ते थंबनेलवरून तुमचे व्ह्यूज वाढतील, यामध्ये मी नक्की 100% सांगतो मित्रांनो. तर माझा आणखी एक पॉईंट आहे, तर तो पॉईंट आहे मित्रांनो अपलोडिंग. व्हिडिओ अपलोड करतो आपण, तर नेमकं कसा करायचा अपलोड. आता घाईघाईमध्ये कुणाजवळ टाईम असते, वेळ नसते, तर काय करतात, यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करतात, त्यामध्ये जाऊन आपला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करतात आणि आपला व्हिडिओ अपलोड करून देतात, झाला. तर हे व्हिडिओ अपलोडिंगचं व्यवस्थित प्रोसेस नाही आहे. प्रोसेस कशी असते मित्रांनो व्यवस्थित, की त्यामध्ये अपलोड केल्यानंतर आपल्याला यूट्यूबवरून आपण प्लसच्या आयकॉनवर क्लिक करतो आणि व्हिडिओ अपलोड करून देतो. तर तिथं काय करायचं आहे, आपल्याला पहिलं सर्वात आधी टायटल टाकायचं असते. तर टायटल आपण जर टाकलं आणि तेच टायटल कॉपी करून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपला तो व्हिडिओ अपलोड करून टाकायचा आहे. मग काय करायचं आहे, तिथून अपलोड केल्यानंतर आपल्याला आपल्या YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. YT स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला तिथं टॅग, टायटल तर आपण टाकले आहे, पण तिथं जे डिस्क्रिप्शन आहे ते पूर्ण लिहायचं आहे. आता मी डिस्क्रिप्शन कसं, माझे आधीचे व्हिडिओ बघा, तुम्ही बघत चला, पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, त्यावेळेस तुम्हाला समजेल मित्रांनो. असे अर्धवट जे असते ना ज्ञान, अर्धवट ज्ञान माणसाला सक्सेस बनवत नाही. म्हणून माझे पूर्ण व्हिडिओ बघत चला. मी व्हिडिओच्या मध्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगत असतो. तर हे जे टायटल, जे डिस्क्रिप्शन आहे कसं लिहायचं मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, माझे व्हिडिओ पूर्ण बघा. तसे डिस्क्रिप्शन तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर टॅग ते पण टाकायचे आहेत, कसे टाकायचे ते पण मी सांगितलेलं आहे. हॅशटॅग पण लावत असतात, ते सुद्धा तुम्हाला तिथं लावायचे आहेत. तर हॅशटॅग, टॅग आणि हे डिस्क्रिप्शन हे लिहिल्यानं तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. म्हणून हे करत चला. आणि आणखीन माझा एक पॉईंट आहे, तो आहे अनलिस्टेड. खूप जणांचे चॅनल चेक केलं मी, त्यांची जे सेटिंग केलेली असते यूट्यूब चॅनलची, चॅनल जेव्हा ते उघडतात त्यावेळेस आपल्या व्हिडिओची विजिबिलिटी ज्याला म्हणतात ते पब्लिक केलेली असते त्यांनी. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जर कोणताही व्हिडिओ अपलोड केला तर तो अपलोड झाल्याबरोबर पब्लिक होऊन जातो. तर हे धोकादायक आहे तुमच्या चॅनलसाठी, कारण की तुम्ही त्याला व्हिडिओ जर अपलोड केला आणि तो डायरेक्ट पब्लिक झाला तर तुम्हाला हाही चान्स मिळणार नाही की तुम्हाला त्याच्यात टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग हे लावायचं पण तुम्हाला वेळ मिळणार नाही. तर तुमचं पब्लिक झाल्यावर मग तुम्ही टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन लावण्याला काहीच महत्त्व नाही राहणार मित्रांनो. कारण की यूट्यूबला समजण्यासाठी की हा व्हिडिओ नेमका काय आहे, कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे, कोण्या व्ह्यूवर्सपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल, हे सांगण्यासाठी तुम्हाला टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग हे लावावे लागतात. ते मशीन आहे. यूट्यूब काय आहे, एक ॲल्गोरिदम आहे, हे मशीन आहे. त्यांना ते जे कोडिंग असते, ते जे आपण टॅग, हॅशटॅग जे टाकतो त्यावरूनच ते समजते की हा व्हिडिओ नेमका कुठल्या प्रकारचा आहे आणि आपल्याला कुठल्या प्रकारच्या लोकांपर्यंत हा पोहोचवायचा आहे. म्हणून तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे. आणि
अनलिस्टेड जर तुम्ही करत नसाल, डायरेक्ट पब्लिक जर तुम्हाला केलेलं असेल, तर तुमचा व्हिडिओ हे टाकण्याच्या अगोदरच टायटल टॅग टाकण्याच्या अगोदरच पब्लिक होऊन जातो. म्हणजे यूट्यूबला कळणार पण नाही की तुमचा व्हिडिओ नेमका कुठल्या प्रकारचा आहे. मग तुमचा व्हिडिओ कुठेही फिरत राहणार, त्यावर व्ह्यूज येतील नाही. म्हणून हे जे आहे तुम्हाला पब्लिक जर तुम्ही केलेलं असेल तुमच्या चॅनलमध्ये जाऊन, तुमची चॅनल सेटिंगमध्ये जा, तिथं जाऊन तुमचं जे पब्लिक विजिबिलिटी करेल असेल व्हिडिओची, तर ती अनलिस्टेड करा. म्हणजे काय, तर मग प्रत्येक व्हिडिओ तुम्ही अपलोड करसाल तर ते अपलोडिंगच्या वेळेस ते अनलिस्टेड राहणार आणि मग तुम्हाला चान्स मिळणार. तुम्ही मग तुमचे टायटल टॅग डिस्क्रिप्शन आरामशीर पण टाकून त्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मग तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये जाऊन ते पब्लिक करू शकता. म्हणजे तुम्हाला तो वेळ मिळणार, तुमचा व्हिडिओ डायरेक्ट पब्लिक होणार नाही, अनलिस्टेड राहणार. जोपर्यंत तुम्ही टायटल टॅग डिस्क्रिप्शन टाकणार नाही तोपर्यंत मग तो अनलिस्टेडच राहणार आणि नंतर मग आपण तो अनलिस्टेड तिथं जाऊन वायटी स्टुडिओमध्ये जाऊन तो आपण पब्लिक स्वतः करू शकतो मॅन्युअली. तर ह्याच गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या समजण्या. कारण कसं आहे, तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कुठलीही एक गोष्ट महत्त्वाची नाही आहे. तुम्हाला ह्या 4-5-6 गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग, त्याच्यानंतर व्हिडिओचा जो अनलिस्टेड केलेला असते हे, त्याच्यानंतर तुम्हाला जे थंबनेल लावायचं असते ते, आणि व्हिडिओचं कंटेंट महत्त्वाचं असते. ह्या 5-6 गोष्टी तुमच्या व्हिडिओला व्हायरल करण्यासाठी महत्त्वाच्या असतात मित्रांनो. यावर लक्ष द्या आणि अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ बनवत गेले, अशा प्रकारे सेटिंग करून तुम्ही जर चॅनलवर तुमचे व्हिडिओ टाकले तर तुमचं चॅनल नक्की या 2024मध्ये ग्रो होईल, यात कुठलीही शंका नाही मित्रांनो. आणि मी तुम्हाला हे गॅरंटी देतो, अशा प्रकारे जे मी सांगितलं त्याप्रमाणे जर काम केलं तुम्ही, तर या 2024मध्ये तुम्ही खरंच सक्सेस व्हाल. या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.